नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स ॲडमिशन प्रोसेस याबद्दल आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामध्ये आपण नॉर्मली रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे, रजिस्ट्रेशन नंतर कोणत्या प्रोसेस असतात, मेरिट लिस्ट कधी लागते, कॅप राउंडच्या कशा पद्धतीने वर्क करते, ही थोडीफार इन्फॉर्मेशन आपण यामध्ये चेक करणार आहोत. त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. त्यानंतर महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्सचा रिझल्ट जे कधी लागणार आहे त्याची पण डेट्स तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आणि कॅप राउंड कधीपासून चालू होईल त्याची सुद्धा डेट्स तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे आपण व्हिडिओज आपण या चॅनलला देत असतो. आता आपण बघूया महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कोणत्या जर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, जसं की समजा या कॉलेजला तुम्हाला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा आयलेस कॉलेजला घ्यायचं आहे किंवा फिरोदिया लॉ कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ती प्रोसेस काय असते? या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रोसेस थ्रू तुम्हाला जावं लागणार आहे? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत. कारण खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाउट्स होता, की सर आम्हाला जर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आम्हाला डायरेक्ट व्हिजिट करावं लागणार आहे का? त्याच्या पुढे कोणती प्रोसेस आहे का? तीच प्रोसेस तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर ॲप्लाय करायचं असेल, तर पहिली गोष्ट तुम्हाला कॅप राउंड म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन जेव्हा चालू होतं CETचं, त्यावेळी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. आता हे कधी चालू होणार आहे? तर जेव्हा तुमचं रिझल्ट लागेल. म्हणजेच काय, आता आपलं रिझल्ट वेटिंगवर आहे कारण की ऑलरेडी ऑब्जेक्शन ट्रॅकर चालू झालेले आहेत. सो ऑब्जेक्शन ट्रॅकर झाल्याच्या नंतर फायनल आन्सर की येईल. फायनल आन्सर की आल्याच्या नंतर 10 डेज नंतर तुमचा रिझल्ट लागेल. हा रिझल्ट लागल्याच्या नंतर त्यानंतर तुमचं 10 दिवसांनी तुमचे रजिस्ट्रेशन CETचे म्हणजेच कॅप राउंडची चालू होते. सो पहिली गोष्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे कसं, की ज्यावेळी तुम्ही स्टार्टिंगला CETचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं, त्याच पद्धतीने कॅप राउंडचं या तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सेम फॉर्म फिलिंग करायची आहे. त्यावेळी डॉक्युमेंट्स पण तुम्ही अपलोड केलेले होते. यावेळी पण तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपरली तुम्हाला अपलोड करायचं आहे. सो हे रजिस्ट्रेशन प्रोसेस तुमची झाल्याच्या नंतर सर्व कॅबचे तुम्ही फॉर्म अपलोड केल्याच्या नंतर, डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट म्हणजे अल्फाबेटिकल जी मेरिट लिस्ट असते, ज्यामध्ये तुमचं रँक वाईज तुमचं मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. त्यावेळी तुम्हाला समजतं, की तुमचं रँक किती आहे आणि कोणत्या कॉलेजला तुमचा हा जो रँक असेल तो चांगला बेटर असेल. यामध्ये तुम्हाला हे पण माहिती पडणार आहे. आता ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी तुम्हाला पर्सेंटाईल किती आहे ते तुम्हाला समजतं. पण त्यामध्ये तुम्हाला रँक समजत नाही. सो त्यासाठी ही मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते आणि या मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक तुम्हाला समजला जातो. जेवढा चांगला रँक तेवढे टॉप कॉलेजेस तुम्हाला भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की जसं की GLC सर्व विद्यार्थ्यांना पाहिजे असतो. ILS सर्व विद्यार्थ्यांना पाहिजे असतो. सो जो तुमचा मेरिट असेल, जो मेरिट नंबर असेल, त्यानुसार तुम्हाला टॉपचा जर तुमचा मेरिट नंबर असेल म्हणजे रँक असेल, तर तुम्हाला चांगले कॉलेजेस भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं होऊन जातं. ते कशा पद्धतीची प्रोसेस असेल, ते पुढे आपण स्टेप बाय स्टेप जसं प्रोसेस पुढे जाईल, तसं आपण या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगणार आहे. मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर तुमचं मग कॅप राउंडची प्रोसेस ही तुमची चालू होते. कॅप राउंड 1 असतो, कॅप राउंड 2 असतो, कॅप राउंड 3 असतो आणि इन्स्टिट्यूट राउंड असतो. कॅप राउंडमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, म्हणजे ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचे आहेत. त्यानंतर कोणते प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला टॉपचे कॉलेजेस भेटू शकतात. याची इन्फॉर्मेशन आपण कॅप राउंडची प्रोसेस चालू झाल्याच्या नंतर हे तुम्हाला सांगणार आहे. बट कॉलेजचे प्रेफरन्स म्हणजेच काय? CET थ्रू तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. यामध्ये खूप काही स्कॅम यामध्ये चालू असतं.
की खूप सारे विद्यार्थ्यांना असे कॉल्स येतात, की यामध्ये तुम्हाला ॲडमिशन देत आहे त्या कॉलेजमध्ये, तर तुम्ही व्हिजिट करा. सो असं तुम्हाला खूप सारे कॉल्स येतील, तर त्यावरती जास्त विश्वास ठेवू नका. जे तुम्ही सी-ई-टीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कॅप रजिस्ट्रेशन करून तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. आफ्टर दॅट तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. ओके. सो कुठेही पैसा वेस्ट वाया वाया जाऊ नका. त्यासाठी आपण कॅप राउंडची प्रोसेस तुम्हाला प्रॉपर पद्धतीने आपण सांगणार आहोत. त्यामधूनच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. सो जे काही प्रोसेस असेल तसं तुम्हाला मी सांगतच जाईन. हे झालं कॅप राउंडची प्रोसेस ज्यामधून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होणार आहेत. ही पद्धत नॉर्मली अशी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, की रजिस्ट्रेशन खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट आहे, की सर मग कॅपचं जे काही रजिस्ट्रेशन आहे, ते कधीपासून चालू होऊ शकतं? सो यामध्ये जर मी बघितलं 2024 चा आपण डेटा जर घेतला, तर 2024 मध्ये जर आपण बघितलं 11th जुलै 2024 पासून तुमचं हे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजेच कॅप राउंड 1 चं रजिस्ट्रेशन चालू झालेलं होतं. 2024 चा डेटा काय बोलतो, की 11th जुलै पासून हे चालू झालेलं होतं. मग आपल्याला यामध्ये 2025 मध्ये जर आपण बघितलं, तर कधीपर्यंत रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल 2025 चं? तर स्टार्टेड फ्रॉम 27 जून टू 10 जुलै या दरम्यान तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे कॅबचं रजिस्ट्रेशन आहे, जे पोर्टल आहे, ती तुमची चालू होईल. कोणत्या डेटपासून? 27 जून ते 10 जुलै 2025 पर्यंत. आता यामध्ये 16 जे काही आहे म्हणजे तुमचं आता यामध्ये ऑब्जेक्शनचं फायनल आन्सर की यायचं बाकी आहे. रिझल्ट तुमचं यायचं बाकी आहे. आणि त्यानंतर मग हे रजिस्ट्रेशन, कॅब रजिस्ट्रेशन या डेटपासून तुमचं चालू होईल. 27 जून ते 10 जुलै यापैकी कोणतीही एक डेट असेल, त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन चालू होईल. आफ्टर दॅट जर बघितलं, तर खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स येत होते, की सर मग रिझल्टची डेट एक्झॅक्ट काय असणार आहे? सर यामध्ये जर आपण बघितलं, तर अप्रॉक्सिमेटली रिझल्टची जी तुमची डेट्स आहे महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 3 इयरची एक्स्पेक्टेड आहे 16 जून 2025 पर्यंत हा तुमचा रिझल्ट हा लागून जाईल. ही एक्स्पेक्टेड डेट आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स येत होते, सर रिझल्टची एक्स्पेक्टेड डेट काय असू शकते? सो त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे 16 जून 2025 ही तुमची रिझल्टची डेट असणार आहे. ओके. यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत मी. रजिस्ट्रेशन तुमचं चालू होईल कॅबचं. त्यानंतर मग तुमच्या मेरिट लिस्ट वगैरे लागतील. त्यानंतर मग तुमचे कॉलेजचे जे काही ऑप्शन फॉर्म आहेत, ते तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. मग फ्रीज, बेटरमेंट या सर्व गोष्टी आहेत, त्या आपण या चॅनल थ्रू तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत. सो त्यासाठी हा प्रॉपरली चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी या ज्या इन्फॉर्मेशन आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. ओके. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला पुढे सुद्धा पाठवा. जेणेकरून अनेक विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ही अपडेट माहिती पडेल. ओके. थँक सो मच.